नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपले जे काही दर्शकांचे जे व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये त्यांच्या काही क्वेरीज आहेत, तर ते क्वेरीज काय आहेत आणि त्याचा सोल्युशन काय आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। मित्रांनो, व्हॉट्सअप वरती आणि जे व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये यूट्यूबच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये ज्यांनी कॉमेंट्स केले त्या सगळ्यांची याच्यामध्ये कॉमेंट्सचा म्हणजे आपण घेतलेला आहे आणि जे व्हिडिओच्या थंबनेल मध्ये काही मोजकेच म्हणजे आपण तिथं प्रश्न दाखवतो, परंतु सगळेच कॉमेंट्स जे आहेत या व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर चला पाहूया। एका आमच्या दर्शकाचा कॉमेंट आहे, मी माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट 2017 मध्ये काढले आहे, त्या सर्टिफिकेटवर डिजिटल साइन नाही, सही शिक्का आहे, तर कास्ट व्हॅलिडिटी करताना काही अडचण येणार नाही ना? परत नवीन सर्टिफिकेट काढायची गरज आहे का? धन्यवाद। हे बघा, पूर्वीचे आता जे अनेक ऑनलाईनचे जे दाखले आहेत त्याच्यावरती डिजिटल साइन आहेत, परंतु काही जे तहसील कार्यालयामध्ये तिथे जे आहेत ऑनलाईनचे दाखले नव्हते, तर त्यावेळेस तर ते सही शिक्का देऊन म्हणजे ते दाखले द्यायचे, तर त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही। फक्त तुम्हाला एक एवढंच बघा का तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलाय तर तुमच्या नेटिव्हला काढलाय की नाही। जर नेटिव्हला काढला नसेल तर मग तुम्ही परत काढून घ्या, परंतु त्याच्यावरती डिजिटल साइन नाही म्हणून परत काढायची गरज नाही, ते चालत। आणखी एक दर्शकाचा कॉमेंट आहे, आईची जात मुलाला लागू शकते, काय असेल तर पाठवा GR। हे बघा, याच्या संबंधित असा स्पेसिफिक GR नाहीये, परंतु काही सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आहेत आणि काही हायकोर्टाचे पण ऑर्डर्स आहेत। आपल्या मुंबई हायकोर्टाचा पण या संबंधामध्ये म्हणजे एक निर्णय आहे आणि त्या अनुषंगाने जात पडताळणी समिती, अनेक जात पडताळणी समितीने म्हणजे ठाण्याच्या जात पडताळणी समितीने, नांदेडच्या जात पडताळणी समितीने अशा प्रकारामध्ये निर्णय दिलेला असतो। मात्र इथं त्याचा जो आहे ज्यावेळेस आईची जातच्या संदर्भामध्ये म्हणजे दावा दाखल करण्यात येतो, त्यावेळेस तो मुलगा आईच्या सहवासात लहानपणापासूनच आईच्या सहवासात वावरलाय आणि तो कोणत्या समाजात वावरलाय हे म्हणजे ते समिती पाहते आणि त्याच्यासाठी ते दक्षता पथक मार्फत चौकशी करून आणि मग ते आईची जात मुलाला मिळते, हा त्याचा म्हणजे नेमका म्हणजे निर्णय आहे। एका दर्शकाचा कॉमेंट आहे, नमस्कार सरजी, मी भटक्या जातीचा असून माझ्या प्रत्येक पुराव्यावर वेगवेगळी जात झालेली आहे आणि माझ्याकडे 1961च्या आधीचा माझा कास्टचा पुरावा नाही। आमचे पूर्वज भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्यामुळे त्यांना काही ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते, तर कृपया करून मला पर्याय सुचवा सर, मार्गदर्शन करा। हे बघा, आता हे तुमचा जो वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते तर थोडासा हे म्हणजे कठीणच आहे, परंतु तुमचा जो मूळ गाव आहे त्या मूळ गावामध्ये तिथला जो म्हणजे तलाठी आहे, तिथले ग्रामसेवक आहेत, त्यांचा दाखला मिळवा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तिथं कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा। आता तुम्ही सध्या म्हणजे जर मूळ गावातच असेल तर ठीक आहे, जर मूळ गावात नसेल तर तिथल्या जो तलाठी आहे मग त्याचा पण दाखला तुम्ही मिळवा आणि त्याच्यानंतर जर तुमच्या म्हणजे पुरेसे पुरावे नसेल तर जात पडताळणी समिती मग तुमचा जो आहे प्रकरण दक्षता पथकला वर्ग करेल आणि दक्षता पथक मग ते त्यांच्या तुमच्या ज्या ठिकाणी तुमचा रहिवास होता, तुमचं जो मूळ गाव आहे तिथं जाऊन ते चौकशी करतील आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल। एक कॉमेंट आहे, हाय सर, मी राहुल, माझी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, मी MPSCचा फॉर्म भरू शकतो का? सिलेक्शन झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही येणार ना? प्लीज रिप्लाय। हे बघा राहुल, MPSC मध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोफाईल निर्माण करता
प्रोफाईल निर्माण करताना ज्यावेळेस कोणती एखादी पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करण्याच्या पूर्वी तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करून लॉक करायची असते. आता समजा तुम्ही तिथं फॉर्म भरला तर मग त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी संदर्भामध्ये तिथं प्रश्न असतो, तर तो तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर वगैरे हे सगळं द्यायचं असतो. जर तुम्ही यस केला तर तुम्हाला ते नंबर वगैरे आणि इश्युइंग कमिटी आहे ते त्याची माहिती भरायची असते. जर तुम्ही नो केला तर मग यू विल बी ट्रीटेड ॲज अ जनरल कॅन्डिडेट. तर अनेक जण असं करतात, व्हॅलिडिटी नसली तरी ते यस करतात आणि त्याच्यामध्ये मग माहिती टाकताना कास्ट सर्टिफिकेटचा नंबर वगैरे टाकतात. परंतु त्यांना खात्री असते का मला ज्यावेळेस, कारण आता यांची ज्यावेळेस पेपर छाननी होते तर त्यावेळेस मात्र त्यांच्याकडं तो दाखला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस कोणत्या पदासाठी आपण अप्लाय करतो त्यावेळेस डॉक्युमेंट पण आपल्याला अपलोड करायचे असतात. तर घाई करा. आपण कुठं म्हणजे MPSC मध्ये अप्लाय करण्यापूर्वी आपल्याकडं म्हणजे नियमाप्रमाणे आपल्याकडं कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट काढायला किती खर्च येतो हे बघा. कास्ट सर्टिफिकेट आपला जो सेतू केंद्र आहे तिथं गेल्यावरती तुम्हाला ते फॉर्म देतात. त्या फॉर्मची किंमत साधारणतः म्हणजे 30 रुपयाच्या आतच असते, 30 ते 50 समजा. तर आणि बाकीचे अफिडेव्हिट वगैरेला खर्च म्हणजे जास्त खर्च येत नाही. 500 रुपयाच्या आतमध्ये सगळा खर्च म्हणजे अफिडेव्हिट वगैरे सकट म्हणजे खर्च येतो. क्रिएटिव्ह टेक्नो हॅक्स कॉमेंट्स करतात, सर प्लीज हेल्प. मला हा रिजेक्शन ईमेल आला आहे. मला ही डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले. 1. लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल रजिस्टर्ड एक्सट्रॅक्ट ऑफ ग्रँडफादर, रियल एल्डर अंकल, रियल अँड फ्रॉम पॅरेंटल साईड. 2. विलेज एक्सट्रॅक्ट नंबर 14, कोतवाल बुक नक्कल, नॅशनॅलिटी रजिस्टर्ड. 3. डॉक्युमेंट ऑफ ब्लड रिलेटिव्ह फ्रॉम पॅरेंटल साईड. सर मला यांचा प्रश्न 2 आणि 3 क्रमांकाचा जो डॉक्युमेंट ते मी कसे व कुठून काढू. हे बघा, विलेज एक्सट्रॅक्ट, कोतवाल बुक नक्कल ही जी आहे ही तुम्हाला जे तुमचा संबंधित तहसील ऑफिस आहे तहसील कार्यालयाच्या रेकॉर्डमध्ये ते सापडते. आता अनेक ठिकाणी हे जुने जे डॉक्युमेंट्स आहेत काही ठिकाणी त्यांना वाळवी लागले तर ते डायरेक्ट उत्तर देतात का आम्ही हे जुने डॉक्युमेंट नष्ट केले. काही ठिकाणी ते ऑनलाईन आहे, जसं म्हणजे अकोला इथं म्हणजे कोतवाल बुक नक्कल आज पण म्हणजे त्यांनी सगळे जेवढे पण आहे ते कोतवाल बुक नक्कल ऑनलाईन केलेले, तर तिथं इझिली मिळते. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा व्यवहारिक बनावं लागेल. जुने डॉक्युमेंट आहे तिथला कोण पण स्टोअर कीपर असेल त्याला विश्वासात घ्या, प्रॅक्टिकल बना. काय द्याने होतंय, मला काय सांगायचे तुम्ही समजून जायचंय तर ते मिळतंय. याच्यापैकी बरेचसे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपले जुन्या रेकॉर्ड्समध्ये आपल्या आजोबा पंजोबांचे नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सापडते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट ऑफ ब्लड रिलेटिव्ह फ्रॉम पॅरेंटल साईड. आता ब्लड रिलेटिव्हच्या संदर्भामध्ये जर म्हणजे तुमचे रक्त नाते संदर्भाअंतर्गत कोणाचे काही डॉक्युमेंट असेल, शैक्षणिक पुरावा किंवा महसुली पुरावा, तर ते त्यांनी त्या 3 मध्ये सांगितलेलं आहे. तर हे डॉक्युमेंट मिळवण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि समजा हे डॉक्युमेंट नसेल तर मग शेवटी तुम्हाला मग फॉर्म 11 भरून त्यांना विनंती करावी लागेल का सर माझ्याकडे फक्त एवढेच डॉक्युमेंट आहेत आणि मग मी या ग्राउंडवरती माझी जात सिद्ध करतोय आणि एवढेच डॉक्युमेंट आहेत, तरी पुढील निर्णय समितीने घ्यावा. मग समितीला जर कळलं का तुमची जी दक्षता पथक लावून तुमची चौकशी करायची तर त्यावेळेस ते दक्षता पथक लावू शकतात. प्लस मी इथे एक सांगेन तुम्हाला का इथं जे तुमची वंशावळ आहे ती फार महत्वाचा रोल म्हणजे प्ले करते. तर तुम्ही अशा जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स कमी असतील, मानक दिनांकाचे पुरावे कव्हर होत नसेल तर आपली वंशावळी जास्तीत जास्त सविस्तर आणि विस्तृत करा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नातलग येऊ द्या आणि त्याच्या अनुरूप त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. रोहित कॉमेंट्स करतात, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी 2 महिन्यापासून पेंडिंग आहे आणि मला आता मास्टर्सला ऍडमिशन घ्यायची आहे, प्लीज मला काहीतरी मदत करा.
हे बघा रोहित, ऍक्च्युली त्यांचा जो क्रायटेरिया असतो तो म्हणजे 3 महिने अधिक 2 म्हणजे 5 महिन्याचा, आणि त्यात ते अनेक असे प्रकरण असतात की ज्यांचा कॅप राऊंड म्हणजे सुरू होणार आहे, तर ते असे जे केसेस आहेत ते त्यांना प्राधान्य देतात. आता तुमच्या बाबतीमध्ये जर तुमचा म्हणजे मास्टर्सचा जो ऍडमिशन आहे तर त्याचा जो ऍडमिशनचा पिरियड आहे तो जवळ नसेल, थोडासा लांब असेल, तर त्याला ते त्या अनुरूप घेतात. परंतु दुसरी गोष्ट एक नक्की आहे का अनेक वेळा असं पण होतं की कास्ट व्हॅलिडिटी दिली गेलेली असते परंतु ऑनलाईन त्याचा स्टेटस पेंडिंग पण दाखवतो. तर एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या, म्हणून म्हणजेच तुम्हाला जे तुमचे ऍक्च्युअल स्टेटस आहे तुम्हाला तिथं कळेल. समर कॉमेंट्स करतायत, कास्ट व्हॅलिडिटी करत असताना जे कागदपत्र तयार करतो आणि त्याची फाईल तयार करतो तेच व्हॅलिडिटी करत असताना पाहतात का? प्रोव्हिजनल कास्ट काढताना जे कागदपत्र लावली आहेत ते पाहतात? प्लीज रिप्लाय. प्रोव्हिजनल कास्ट व्हॅलिडिटीसाठी लागणारे कागदपत्राच्या संबंधात, कारण माझ्याकडून एक कागदपत्र घाळ झालाय आणि ते आता भेटणं मुश्किल आहे. माझे कास्ट ST महादेव कुल. हे बघा, ज्यावेळेस आपण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढतो तर त्या कास्ट सर्टिफिकेट वरती आता जनरली हे कोणत्या बेसवरती तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलाय तर त्याचा म्हणजे इथं असतो. आता तुमच्या संदर्भामध्ये समजा असं ते कास्ट देताना काही म्हणजे एखादा डॉक्युमेंट गेला असेल तर जनरली बघा कास्ट स्क्रुटनी कमिटी जी आहे ते तुमचा हा कोणते डॉक्युमेंट दिले हे जनरली पाहते. परंतु जर त्यांना या तुमच्या केस बाबत संशय आलाय तर त्यावेळेस मात्र ते मग बघतात का तुम्ही जो जातीचा दाखला आहे तो कोणत्या कागदावर मिळवला, त्यावेळेस ते पाहतात. जर तुमचं प्रकरण जात पडताळणीचा जर योग्य प्रॉपर असेल तर ते याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु त्यांना जर संशय आला तर त्यावेळेस मात्र ते पाहतात. अशोक कॉमेंट्स करतायत, जनगणना STचा 1,05,00,000 तर व्हॅलिडिटी 1,00,000, बाकी कोण वंचित की जनरल की? मग काय निर्णय करणार? निधी दुकान तर नाही ना राज्यकर्त्यांची. अशोक, हे बघा, हे वस्तुस्थिती आहे. STची जनगणना 1,05,00,000 जी काय म्हणजे शासनाने जनगणना केले तर तो आकडा बरोबर आहे, परंतु व्हॅलिडिटी मध्ये आपण पाहतो की कमी लोकांना व्हॅलिडिटी दिली जाते. तर याचा मूळ कारण काय आहे की जे आता आज पण तुम्ही बघितलंय का अनेक आदिवासी पाड्यांवरती जाऊन बघा, ते त्यांच्यापर्यंत कोणत्याही योजना पोहोचलेल्या नाहीये ना, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं आहे ना काय. अनेक असे आदिवासी आहेत. आता जे शहराच्या जवळपास आहेत तर तिथं ठीक आहे, तिथले जे म्हणजे ST कम्युनिटीची जी आहेत त्यांच्यामध्ये थोडा सुधारणा झालेली आहे, ते शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या पण मिळतात. परंतु जे आज पण दुर्गम भागातले आदिवासी आहेत तर त्यांच्यापर्यंत अनेक योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत ना. शिक्षण त्यांचं मुलं जास्तीत जास्त 4थी पर्यंत जी शाळा ती असते तर ती 4थी केल्यानंतर मग ते आपला सोडून देतात, असं पण आहे. तर आता याच्यामध्ये तर म्हणजे शासनाला म्हणजे थोडासा विचार करावा लागेल. दुर्गम भागातल्या आदिवासींना म्हणजे तिथं पुढे आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता जे काय म्हणजे फायदे घेत आहेत ते ज्यांनी म्हणजे जे शहराच्या जवळपास आहेत, जे प्रगत झालेत, जे शिकलेत आणि त्यांची जी म्हणजे पिढी आहे ती पुढे जाते. परंतु जे दुर्गम भागातले तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. प्रियंका कॉमेंट्स करतात, लग्न झालेल्या स्त्रीने रजिस्ट्रेशन करताना कोणतं नाव टाकावं, माहेरचं की सासर? हे बघा प्रियंका, तुम्ही जर सासरच्या नावाने पण कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता. मात्र तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला देण्यासाठी तिथं माहेरचेच डॉक्युमेंट लागणार आहेत, सासरचे डॉक्युमेंट लागणार आहे. फक्त तुम्हाला सासरच्या कडच्या नावाने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते. ईगल गेमिंग कॉमेंट्स करताय, सर फॉर्म भरलाय वर रिसिप्ट मिळते का? हो, हे बघा, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरला आणि त्यांचा जो काही म्हणजे फी असते, गव्हर्नमेंटची फी असते, ती पेड केली का तुम्हाला ते ऑटोमॅटिक रिसिप्ट जनरेट होते आणि ऑटोमॅटिक तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पण जनरेट होतो. ते तुम्ही डाउनलोड करू शकता.
मल्लेश कॉमेंट्स करतायत, ऑल इंडिया साठी कुठली कास्ट सर्टिफिकेट असतो का? हे बघा मल्लेश, कास्ट सर्टिफिकेट हे दोन म्हणजे तऱ्हेचे असतात. एक केंद्रीय जे काही पोस्ट आहेत किंवा केंद्रीय नोकरी आहेत त्याच्यासाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो, आणि महाराष्ट्रातल्या काही ज्या पोस्ट आहेत किंवा महाराष्ट्रातले काही ऍडमिशन आहेत महाविद्यालयाचे, तर तिथं जे आहे तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट लागतो. सूरज कॉमेंट्स करताय, सर क्वेरी लागली आहे म्हणतात, ईमेल वर रिलेशन मॉडिफिकेशन सबमिट करा. हे बघ सूरज, हे तुम्हाला जी क्वेरीज आलेली आहे ती क्वेरीज म्हणजे तुमचं जो वंशावळ आहे त्या संदर्भामध्ये आलंय. तुम्ही त्या वंशावळमध्ये काहीतरी तुमच्याकडनं म्हणजे चूक झाली असेल किंवा त्याच्यामध्ये माहिती अपूर्ण राहिली असेल, तर तुम्ही तुमची एकदा वंशावळ तपासून पहा. वंशावळ जर तुमची व्यवस्थित असेल, मग एकदा त्यांच्या अनुरूप तुम्हाला डॉक्युमेंट तिथं अपलोड करणे गरजेचे होते. शीतल कॉमेंट्स करतायत, कास्ट सर्टिफिकेट साठी 50 इयरचा पुरावा मागत आहेत, आजोबाचा काही पुरावा नाहीये, काय करावे लागेल? हे बघा शीतल, जर तुमच्या आजोबांचा पुरावा नसेल तर तुम्ही जे तुमचे लांबचे नातलग आहे, तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मधले लांबचे नातलगांनी पण तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता. त्याच्यामध्ये मग मात्र तुम्हाला तुमची जी वंशावळ आहे, जर तुम्ही लांबचे नातलग केले तर तुमची वंशावळ पण ते अनुरूप यायला पाहिजे. म्हणजेच तुमची वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करायची आहे, आणि लांबचे नातलगांचे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, लांबचे नातलग जर तुम्ही त्याच्याने तुमची जात सिद्ध करणार असाल तर त्यावेळेस त्यांचा महसुली पुरावा पण तुम्हाला तिथं द्यावा लागतो. बाळू कॉमेंट्स करताय, सर कास्ट सर्टिफिकेट आहे ऑन कास्ट व्हॅलिडिटी साठी 1949च्या दाखल्यात आडनाव वेगळे आहे, मग कास्ट व्हॅलिडिटी कसं मिळेल? हे बघा बाळू, तुमचा जो म्हणजे डॉक्युमेंट्स मध्ये आडनावामध्ये जर बदल असेल तर त्याचा तुम्हाला तिथं अफिडेव्हिट मध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागेल का तुमचं आडनाव बदल कशामुळे झाला, त्याचा कारण काय होता, तर तो कारण तिथं लिहायचं आहे, तर तिथं काही प्रॉब्लेम येत नाही. आता एका केसमध्ये जसं त्यांनी सांगितलेला का त्यांचा जो पंजोबा होता त्याचा आडनाव वेगळा होता आणि बाकींचा आडनाव वेगळा होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी रिझन दिलेलं का पंजोबा हे धार्मिक वृत्तीकडे वळाले आणि ते घर सोडून निघून गेले. तर असा करून पण म्हणजे काही लोक उत्तर देतात. समर कॉमेंट्स करताय, सर कास्ट व्हॅलिडिटी करत असताना जी हे आपण कॉमेंट्स घेतलेला आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.